नमस्कार. मी रिसर्च अनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की मंगळवारी जो बजेट येणार आहे त्या बजेटमध्ये मार्केटमध्ये आपण काय करायला पाहिजे, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते. याच्या प्रिव्हियस बजेटमध्ये जे 1 फेब्रुवारी 2024ला आलं होतं तेव्हा मार्केटमध्ये कसं मोमेंटम झालं होतं आणि अजून पण खूप काही गोष्टी. तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि लेट स्टार्ट विथ द बजेट ॲनालिसिस. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीच्या ॲनालिसिसवर येऊया. तुम्ही बघू शकता निफ्टीमध्ये बजेट डे जो आहे हा 1 फेब्रुवारी 2024. ही कॅन्डल तुम्ही बघू शकता. ही कॅन्डल जी आहे ही बजेट डेची कॅन्डल आहे. इथे बघू शकता मार्केट जो आहे 21,700च्या जवळपास चालू होतं आणि याचा हाय आणि लो आपण मार्क करून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की बजेटच्या दिवशी मोमेंटम किती झालं होतं. तर लो होता याचा 21,650 आणि हाय होता याचा 21,850 म्हणजे ऑलमोस्ट 200 पॉईंटचं मुवमेंट जे आहे ते बजेटमध्ये झालं होतं. तुम्ही बघू शकता 200 पॉईंट ते पण बजेटसारख्या मोठ्या ट्रिगर पॉईंटला नॉट इवन 1%, 1%पेक्षा पण कमी मूव आला होता बजेटमध्ये. याच्यामुळे काय झालं होतं, जे पण ऑप्शन बायर्स होते त्यांना एक मोठं नुकसान झालं होतं. खूपच छोटा मोमेंटम झाला होता. ही कॅन्डल बघून तुम्ही आयडेंटिफाय पण नाही करू शकतात की ही एक बजेट कॅन्डल असेल किंवा एक मोठा मुवमेंट झाला असेल. त्याच्या आधीच्या कॅन्डल तुम्ही बघू शकता, त्याच्या आधीच्या कॅन्डलमध्ये जास्त मोठे मोठे मूव्ह झालेले आहे. बजेटच्या दिवशी अगदी साईडवेज मार्केट होतं, मार्केटमध्ये कुठेच मोमेंटम केलं नाही. नेक्स्ट डे एक वरती मोमेंटम झाला आणि वापस तो फेड आउट पण झाला. बट बजेटच्या दिवशी जे आहे ते काहीच मोमेंटम झालं नव्हतं लास्ट कॅन्डलमध्ये, लास्ट आत्ता जे रिसेंट बजेट झालं होतं त्याच्यामध्ये. तर याच्यावरून आपण एक अजून बघू शकतो की लास्ट बजेटच्या वेळेस मोमेंटम याच्यासाठी पण नाही झालं कारण तो इयरली बजेट नव्हता. यावर्षी इलेक्शन होतं तर इयरली बजेट नव्हता, फक्त काही टाईम पुरतंच बजेट होता म्हणून त्याच्यामध्ये काही मोठे मोठे अनाऊन्समेंट पण नाही झाले आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही मुवमेंट पण नाही झालं. बट या बजेटच्या वेळेस एक मोठा मुवमेंट पॉसिबल आहे. मोठा मुवमेंट म्हणजे नॉर्मली जर आपण 2020 पासून 2024पर्यंत जे सगळे बजेट जर पकडले तर कमीत कमी ऑन ॲन ॲव्हरेज 3%चा मूव जो आहे तो बजेटमध्ये येतो. तर 3%चा मूव किती आहे, आता आपल्याकडे 240 पॉईंट म्हणजे 1% झाला. जर 3% 250 इंटू 750 पॉईंटचा मूव जो आहे तो बजेटमध्ये येऊ शकतो, आयदर अपसाईड डाऊनसाईड. अपसाईडला मार्केट ऑलरेडी खूप वरती आलेलं आहे, 24,500 आणि 24,800च्या जवळपास मार्केट जे आहे त्यांनी हाय लावलेला आहे. आता बजेटमध्ये जो मूव आहे जर आपण 3% कॅप्चर केलं, 3% आपण जर पकडला तर कुठपर्यंत पॉसिबिलिटी आहे बजेटच्या दिवशी मुवमेंट होईल. 24,200 जर ब्रेक केला तर आपल्याला इथून खाली 700 ते 800 पॉईंट म्हणजे जवळपास 23,500 23,350 इथे तुम्ही बघू शकता. इथूनच ब्रेकआउट झालं होतं. तर इथपर्यंत पण मार्केट जे आहे ते बजेटच्या नंतर 1-2 दिवसात किंवा बजेटच्या दिवशी 23,350 पर्यंत खाली येऊ शकते. अदरवाईज 23,600 हे जे लेवल आहे हे 23,600 ते 23,350 हे झाले आपले सपोर्टचे लेवल. जर मार्केटमध्ये एक मोमेंटम झाला तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी जर काही पैसे टाकायचे आहे, लॉंग टर्मसाठी पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे, काही करायचं आहे, तर हे लेवल एक बेटर लेवल असेल. 23,500 23,350 23,600 इथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके, जर तुम्ही वेट करताय बजेटमध्ये मार्केट फॉल होईल, इन्व्हेस्टमेंट कुठे करा, याच्यापेक्षा जास्त मार्केट खाली जाईल अशी माझी अपेक्षा नाही. तर 23,350 ते 23,500 पर्यंत मार्केट आलं तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी असेल इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनवण्यासाठी. व्हॉट इफ बजेटमध्ये एक मोठा मूव वरच्या दिशेला झाला तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकते. तर वरच्या दिशेला मी एक्सपेक्ट करताय 25,000 आणि 25,200 इथपर्यंत बजेटमध्ये मार्केट जाईल. बट त्याच्यासाठी पण पहिले मार्केटला करेक्ट होऊन 24,200च्या जवळपास सपोर्ट घ्यावा लागेल. अजून एक दिवस बाकी आहे, मंगळवारी बजेट आहे. जर सोमवारी मार्केट खाली आलं 24,200च्या जवळपास येऊन सपोर्ट बनवला, सोमवार आणि मंगळवारी बजेट आहे तर मंगळवारच्या फर्स्ट हाफमध्ये, आणि इथून समजा एक रिव्हर्सल आलं तर वरती मार्केट 24,200 पासून 24,800 आणि 25,000 हे 600 ते 700 पॉईंट इमिडिएट मुवमेंट करून तुमच्या बजेट 600 ते 700 पॉईंटचा मुवमेंट पण होऊन जाईल, ऑल टाईम हाय पण होऊन जाईल आणि एक वन साईड वापस आपल्याला अपसाईड बघायला मिळू शकते जर बजेटमध्ये चांगल्या गोष्टी आल्या. तर आता आपण कसं प्लॅन करूया,
मंडेच्या दिवशी आपल्याला बघायचं आहे मार्केट कोणत्या डायरेक्शनला क्लोज होते. मी एक्सपेक्ट करताय ऑलमोस्ट मंडेच्या दिवशी थोडंफार खाली येऊन मार्केट 24,200च्या जवळपास क्लोज दिला आणि त्याच्यानंतर जी पण मंडेची कॅन्डल बनवेल ती ट्यूजडेला जेव्हा ती कॅन्डल ब्रेक करत आहे 24,500 अगेन ब्रेक करत आहे, तर आपण एंट्री करू शकतो फॉर द टार्गेट ऑफ 25,000 बजेटमध्ये. अदरवाईज दॅट जर 24,200चा सपोर्ट ब्रेक केला तर मग आपल्याकडे टार्गेट जे आहे 23,600 पर्यंतचं टार्गेट जे आहे ते पण आपण प्लॅन करू शकतो. तर लास्ट बजेटमध्ये 200 पॉईंटचं मुवमेंट झालं होतं. या बजेटमध्ये मिनिमम 500 पॉईंट निफ्टीमध्ये मूव्ह येऊ शकतो. पण मी तुम्हाला सांगेल की ट्रेड कधी करायचा. आता बजेट जे आहे ते 10 वाजता चालू होऊन जाते. 10 AM ला बजेट जे आहे ते स्टार्ट होते आणि बजेटमध्ये अनाऊन्समेंट्स होणं चालू होऊन जातात. तर नॉर्मली जे अनाऊन्समेंट्स आहे 12-12:30 पर्यंत अनाऊन्समेंट्स होत राहतात. कंटिन्यू 2-2.5 घंट्याचं भाषण राहते. बट याचे जे इम्पॅक्ट आहे, जे वन साईड मोमेंटम आहे ते तुम्हाला 12:30च्या नंतरच बघायला मिळेल. तर तुम्हाला वन साईड रॅलीसाठी जर प्ले करायचं असेल तर 12:30च्या नंतर 12:30 पर्यंत काय होईल, मार्केट वर जाईल, 100 पॉईंट वरती जाईल, डायरेक्ट 100 पॉईंट खाली होऊन जाईल, वापस 100 पॉईंट वर जाईल, 100 पॉईंट खाली होऊन जाईल. तर अशा सगळ्या गोष्टी होतील. इथे तुम्हाला स्कॅल्प करावं लागेल. 1 मिनिट टाइम फ्रेमवर कॅन्डलचा हाय ब्रेक केला तर लोचा स्टॉप लॉस लावून ट्रेड केला. अशा सिच्युएशन्स, असे ट्रेड तुम्ही करू शकता. 5 मिनिट कॅन्डल बनली, हाय ब्रेक केला, ट्रेड केला, लोला स्टॉप लॉस लावला, लो ब्रेक केला, ट्रेड केला, हायला स्टॉप लॉस लावला. तर अशा गोष्टी करून तुम्ही ट्रेड करू शकता. बट जर तुम्हाला डायरेक्शनल प्लॅन करायचा आहे तर डायरेक्शनल प्लॅन तुम्हाला करावा लागेल 1 PM च्या नंतर. 12:30-1च्या नंतर तुम्ही डायरेक्शनल प्लॅन करू शकता, आयदर अपसाईड ऑर डाऊन साईड. तिथे एक मोठा मोमेंटम होईल. दुसरी खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सजेस्ट करेल की बजेटमध्ये जर तुम्ही ट्रेड करत आहे तर ट्राय करा ओनली इंट्राडे ट्रेड करायला. पोझिशन कॅरी नका करू, कारण मार्केट समजा बजेटमध्ये जर खाली पडलं, दुसऱ्या दिवशी पॉसिबल आहे की गॅप अप ओपन होईल, वरती कंटिन्यू करेल, तुम्ही होल्ड केलेली असेल पोझिशन अजून गॅप डाऊन होईल, तसं होणार नाही. जर मार्केट वरती गेलं असं चान्सेस आहे गॅप डाऊन ओपन होईल आणि खाली कंटिन्यू करेल. तर मार्केटमध्ये जे आहे दोन्ही साईडला मोमेंटम, कारण बजेटच्या नंतर मार्केट जेव्हा संपेल त्याच्यानंतर मोठे फंड मॅनेजर्स, मोठे PMS होल्डर्स जे आहे ते बजेट कसं होतं, काय होतं, याचं लॉंग टर्म इम्पॅक्ट काय आहे, तर बजेट डिकोड जे आहे ते मार्केट संपल्याच्या नंतर होईल आणि त्याच्यानंतर तशा प्रकारच्या पोझिशनिंग होतील लॉंग टर्मसाठी की बजेट चांगलं होतं, खराब होतं, हे आपल्याला दुसऱ्या दिवशी मोमेंटममध्ये कळेल. तर त्याच्यामुळे जे पण ट्रेड तुम्ही करणार मोस्ट प्रोबॅबली इंट्राडे क्लोज करायचे आहे, ट्रेड कॅरी करून नाही जायचं आहे. दुसऱ्या दिवशी जसा ओपन होईल मार्केट तेव्हा आपण प्राइस ॲक्शन बघू आणि ट्रेड करू. अनदर थिंग, अजून एक गोष्ट की मार्केटमध्ये एक मोठा मोमेंटम का पॉसिबल आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगेल. तुम्ही बघू शकता बँक निफ्टीमध्ये एक मोठा मोमेंटम पॉसिबल आहे. खूप टाईमपासून बँक निफ्टी जो आहे एक सिंगल लाईनमध्ये ट्रेड करताय. तुम्ही बघू शकता ही लाईन पण इथे येऊन फ्लॅट झालेली आहे. मार्केट पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे ऑलमोस्ट 1 मंथ पासून बँक निफ्टीने काहीच नाही केलेलं आहे, एकाच ठिकाणी पडून आहे. तर हे प्रिपेरेशन कशाचं असू शकते, हे प्रिपेरेशन जे आहे ते बजेटचं आहे की मार्केटला एक मोठा मूव्ह घ्यायचा आहे, आयदर अपसाईड ऑन द डाऊन साईड. त्याच्यासाठी मार्केट जो आहे तो एका रेंजमध्ये ट्रेड करताय. जेव्हा पण रेंज ब्रेक होईल एक मोठा मोमेंटम होईल. तर बँक निफ्टी ऑब्विसली एक रेंजमध्ये आहे 52,700 ऑन द अपसाईड आणि 52,200 ऑन द डाऊन साईड. याच्या बाहेर जेव्हा पण बँक निफ्टी निघेल कोणत्याही डायरेक्शनला, त्या डायरेक्शनला एक मोठा मूव्ह मिनिमम 2,000 पॉईंट, 1,500 ते 2,000 पॉईंटचा मूव्ह जो आहे बँक निफ्टीमध्ये पॉसिबल आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वेट करायचा आहे आणि त्याच्यानुसार ट्रेड करायचा आहे. 52,700 ब्रेक केला तर 54,000 पर्यंतचं टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता आणि 52,000च्या खाली जर आला तर तुमचं जे टार्गेट आहे 50,500 50,800 इथपर्यंत तुमचं टार्गेट असू शकते. तर येस, मोठं टार्गेट देत आहे बँक निफ्टीमध्ये 1,500 ते 2,000 पॉईंट, निफ्टीमध्ये कमीत कमी 400 ते 500 पॉईंट मिनिमम टार्गेट एवढं होईल. निफ्टी आपण पकडून चालू 600-700 पॉईंट पण मुवमेंट करू शकते. तर प्लॅन आता तुम्हाला कळलेला आहे. मंडेच्या दिवशी बघूया कसं करू शकतो आपण. हां, तुम्हाला काही ट्रेड जर करायचा असेल, एक चांगला ट्रेड मी तुम्हाला सजेस्ट करेल की जे पण तुम्ही करताय स्टॉप लॉसेस प्लॅन करून ठेवा. विदाउट स्टॉप लॉस ट्रेड नका करू. आणि निफ्टीमध्ये ऑप्शन चेनमध्ये आपण प्रीमियम बघूया की ऑप्शन चेनमध्ये प्रीमियम किती आहे.
त्याच्यानुसार आपल्याला कळेल की एक स्ट्रॅटेजी काय असू शकते आणि कुठे ट्रेड करायला पाहिजे. मोस्ट प्रोबेबली ही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करा ॲट दी म्हणजे बजेटच्या दिवशी 12:30-1 वाजता. आता तुम्ही बघू शकता 25 तारखेची एक्सपायरी आहे. मार्केटमध्ये सध्या 24,500 चालू आहे. तर थोडेसे दूरचे प्रीमियम, असे प्रीमियम जे कमीत कमी 500 ते 600 पॉईंट दूर आहे, असे प्रीमियम आपण बघूया. तर वरती आपण बघू शकतो 25,000चा कॉल 67 चालू आहे आणि 24,000चा पुट 63 चालू आहे. तर अजून पण आपल्याकडे 2 दिवस बाकी आहे. बजेटपर्यंत आपल्याला वेट करायचा आहे. 25,000चा कॉल आणि 24,000चा पुट हे दोन्ही आपल्याला 30 रुपयाच्या जवळपास मिळाले. दॅट विल बी अ गुड अपॉर्च्युनिटी की आपण बाय करणार. 500 पॉईंटवर 500 पॉईंट खाली 30 रुपीजला आपल्याला मिळत असतील हे कॉल आणि पुट. दॅट टू ऑन द डे ऑफ बजेट 12:30 वाजता. तर आपण बाय करू शकतो कारण एनिवे एक्सपायरी जी आहे ती थर्सडेला आहे. तर ट्यूजडेला आपण 12:30ला समजा 30 रुपयाला प्रीमियम्स बाय केले. तुम्ही एक्सपेक्ट करू शकता हे प्रीमियम जे आहे 30 रुपयाचं हे 150 रुपये होऊन जाईल. 1:5 तुम्हाला बघायला मिळेल. एक साईड मोठा मोमेंटम होईल, दुसऱ्या साईड एनिवे प्रीमियम 0 होणार आहे. आणि हे जर तुम्ही 30 रुपयाला बाय केलेलं आहे तर एनिवे तुमचा स्टॉप लॉस जो आहे, टोटल स्टॉप लॉस 60 पॉईंट्स आहे. याच्यामध्ये जर प्रीमियम डिके झाले 30-40 पॉईंटचं प्रीमियम डिके झाले तर तुम्ही एक्झिट करू शकता. दोघांची टोटल जर 20 रुपीज राहिली तर तुम्ही 20 रुपीज एक्झिट करून टाका. अदरवाईज एक वन साईड मोठा मूव तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. एक 30 रुपयाचा प्रीमियम डेफिनेटली 150 रुपये पोहोचायचा चांगला चान्स आहे. तर अशा प्रकारे आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बजेटच्या दिवशी, बजेटच्या एक दिवस आधी सुद्धा मी काही ट्रेड्स लाईव्ह येईल, एक व्हिडिओ रेकॉर्ड करून देईल आणि काही ट्रेड सजेस्ट डेफिनेटली करेल तुम्हाला की कशा रिस्क रिवॉर्ड कुठे ट्रेड करणं जास्त बेटर राहील. निफ्टी ट्रेड करायला पाहिजे की बँक निफ्टी करायला पाहिजे हे बजेटच्या एक दिवस आधी पण आपण डिस्कस करणार आहे. तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार. आणि येस, तुम्हाला हे ॲनालिसिस आवडलं असेल, प्रिव्हियस बजेटमध्ये काय मूव्ह झाला होता. प्रिव्हियस बजेटमध्ये आपण लाईव्ह ट्रेड केलं होतं आणि एक चांगला प्रॉफिट बुक पण केला होता. तर या बजेटमध्ये काय होईल हे पण आपण बघूया. तर येस, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. एम करूया ऑलमोस्ट 300 लाईकसाठी आणि डेफिनेटली तुम्ही ते कंप्लीट करणार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.